दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दुकानदाराची नजर चुकवून पर्स व त्यामधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या 2 महिलांना ठाणे येथून ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट 1ला यश आलं आहे. भद्रकाली पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा गुन्हा 2 महिलांनी केला असून या कोपरी ठाणे येथे असल्याचं समजलं. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता महिला नैना दुर्गेश भुरे येथे मिळून आल्याने तिला ताब्यात घेण्यात आलं. तसेच तिची कसून चौकशी केली असता तिने व तिची मैत्रीण दीपाली रोकडे यांनी मिळून हा गुन्हा केला असल्याचं सांगितलं. लागलीच पोलिसांनी दिवा ठाणे परिसर गाठत या महिलेचा शोध घेतला असता दीपाली हेमंत रोकडे हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या दोन्ही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी भद्रकाली पोलीस स्टेशनचा ताब्यात घेण्यात आला आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.